हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट चार्ट बघणार आहोत। प्रिन्सेस कट चार्ट ते पण एकदम साधी सोपी पद्धत आणि ते वापरायचं कसं आणि चार्ट वापरून ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचा किंवा माप कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजेल अशा भाषेत आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। त्यासाठी आपण इथे एक बुक घेतलेला आहे। तुम्हाला ही नोटबुक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने 5 कॉलम करायचे आहेत, ज्यामध्ये आपण साइज बघणार आहोत। त्याच पद्धतीने शोल्डर, आर्म होल, नेक विड्थ आणि टक्स पॉइंट, प्रिन्सेस कटसाठी येणारा टक्स पॉइंट बघणार आहोत। एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये हळूवारपणे डिटेलमध्ये समजवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा आवडले तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। तर इथे आपण काय केलेलं आहे तर 5 कॉलम बनवून घेतलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आणि त्यांचे नाव काय असणार आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पहिला कॉलम जो असणार आहे तर ते असणार आहे साइज। साइज म्हणजे काय तर 28 ते 44 हे जे छातीची मापं असतात टेपनुसार गोलाकारमध्ये घेतो तर त्याला बोलतात साइज। त्यानंतर येतो सेकंड कॉलम। सेकंड कॉलममध्ये येतं शोल्डर। शोल्डर म्हणजे आपण ब्लाउज कटिंग करताना जे वरचं माप घेतो तर ते असतं आपलं शोल्डर। त्यानंतर शोल्डरला चिकटून खालच्या बाजूला सरळ लाईन येते तर ते असते आपला आर्म होल। त्यानंतर येतो आपला नेक विड्थ। गळ्याची जी विड्थ असते, लांबी असते तर ती जी बघतो तर त्याला नेक विड्थ बोललं जातं। टक्स पॉइंट, टक्स पॉइंट म्हणजे प्रिन्सेस कटचा शेप घेण्यासाठी जो आपल्याला मेन पॉइंट लागतो त्याला टक्स पॉइंट बोललं जातं आणि तो एक कॉलम आहे। अशा पद्धतीने आपण 5 कॉलममध्ये नावं टाकून घेतलेली आहेत आणि साइज आता कुठून कुठपर्यंत असणार आहे तर चार्टसाठी साइज असणार आहे 28 ते 44 पर्यंत। त्यानुसार इथे आपण 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42 आणि 44 असं आपण साइजची मापं म्हणजे छातीची मापं जी आहे तर ती टाकून घेतलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला इथे बॉक्स आखून घ्यायचे आहेत। तर जेवढे पण आपले 28 ते 44 येतात तर ते सेपरेट बॉक्स आखून घ्यायचे आहेत। हे ऐकत लिहून घेतलं तर तुम्हाला एकदम साधं आणि सोपं पडणार आहे। जेव्हा पण तुम्ही ब्लाउज कटिंग करणार तेव्हा फक्त हा चार्ट समोर ठेवायचा आहे आणि ब्लाउज ज्याप्रमाणे मी पुढे सांगेन, चार्ट संपल्यानंतर मी पुढे कशा पद्धतीने चार्टनुसार आपण ब्लाउज कटिंग कसं करायचं प्रिन्सेस कटचं तर तेही आपण पुढे बघणार आहोत। पहिल्यांदा चार्ट समजून घ्या, त्यानंतर आपण 40 साइज घेऊन ब्लाउज कटिंग कसं करायचं हे जे चार्टनुसार मापं कशी टाकायची हेही पुढे बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। म्हणजेच चार्ट आणि वापरण्याची पद्धत हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्यानुसार आपण इथे कॉलम आखून घेतलेले आहेत। म्हणजेच 28 ते 44 पर्यंत आपल्याला कॉलम आखून घ्यायचे आहेत। तुम्ही हे एखादी टेलरिंगसाठी वेगळी बुक करू शकता। त्यामध्ये जे महत्त्वाचे टिप्स असतात, जे तुम्ही टिप्स ऐकता किंवा वाचता तर ते लगेच लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येतं। जेव्हा आपण ब्लाउज कटिंग करताना या गोष्टी समोर ठेवून कटिंग केलं तर कुठेही आपण चुकत नाही, त्यासाठी हे करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने इथे साइज, शोल्डर, आर्म होल, नेक विड्थ आणि टक्स पॉइंट घेतलेला आहे। आता इथे साइज आहे किती तर इथे आपण साइज घेतलेली आहे 28। 28 साइजनुसार शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच, आर्म होल घेणार आहोत आपण 5 इंच। त्याच पद्धतीने नेक विड्थ जी आपण गळ्याची लांबी घेतो तर ती घेणार आहोत 2 इंच आणि त्यानंतर आपण पुढे टक्स पॉइंट घेतो 28 साइजसाठी 9.5 म्हणजे 9.5 इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे। त्यानंतर येते 30, तर 30 साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, आर्म होल घेतलेला आहे 5 इंच, नेक विड्थ म्हणजे
गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे 9.5 इंच म्हणजे 9.5 इंच. त्यानंतर 32 साईज, शोल्डर 5.5 इंच, आर्म होल 5.5 इंच, नेक विड्थ घेतलेली आहे आपण इथे 2.5 इंच. कारण जसजसं आपला छातीची साईज वाढत जाते त्याप्रमाणे नेक विड्थ, शोल्डर आणि आर्म होलमध्ये बदल होत जातो. आता हे बदल करणं का गरजेचं असतं तर जसजसं आपली साईज वाढत जाते त्याप्रमाणे आपले माप जे आहे तर ती आहे अशीच ठेवली तर ती एकदम आकसून बसेल आणि आपल्याला तेही ब्लाऊज होणार नाही. त्यासाठी शोल्डरनुसार आपल्याला हे माप जे आहे तर ते वाढवणं गरजेचं असतं. आता इथे 32 साईजसाठी टक्स पॉईंट आपण 10 इंच घेतलेला आहे. त्यानंतर येते 34 साईज. आता 34 साईजसाठी शोल्डर घेणार आहोत इथे आपण 5.5 इंच, आर्म होल घेणार आहोत 5.5 इंच, नेक विड्थ म्हणजेच गळ्याची रुंदी घेणार आहोत 2.5 इंच आणि टक्स पॉईंट घेणार आहोत 10 इंच. आता हे जे चार्ट आहे तर ते बघून बरेच जण हैराण झाले असतील. तर हे चार्ट नक्की आहे कशाचा तर हा आहे प्रिन्सेस कटचा चार्ट. पण हा आहे बोट नेक नाही, म्हणजे आपल्याला प्रिन्सेस कट पाहिजे पण जर डीप नेक असेल तर हा चार्ट आपल्याला वापरायचा आहे. बोट नेकनुसार हा शोल्डरमध्ये आणि ह्या चार्टमध्ये बदल होतो. तोही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बोट नेकनुसार प्रिन्सेस कट चार्ट ही मी घेऊन येणार आहे. तर हा आहे प्रिन्सेस कट विथ डीप नेक असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचं आहे. तर त्यानुसार आपण इथे 36 साईजसाठी शोल्डर 5.5 इंच, आर्म होल घेतलेला आहे 6 इंच, नेक विड्थ घेतलेली आहे 2.5 इंच आणि टक्स पॉईंट 10.5 इंच. त्याचप्रमाणे 38 साईजसाठीही शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, आर्म होल घेतलेला आहे 6 इंच, नेक विड्थ म्हणजे गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, टक्स पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंच. त्यानंतर येते 40 साईज. 40 साईजसाठी शोल्डर 6 इंच, आर्म होल 6.5 इंच, नेक विड्थ इथे आपण 2.25 इंच घेतलेली आहे आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे 11 इंच. 42 साईजसाठी 6 इंच शोल्डर, आर्म होल 6.5 इंच, 2.25 इंच नेक विड्थ आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे 11 इंच. तर आता इथे पहिल्यापासून परत एकदा तुम्हाला सांगते. 28 साठी शोल्डर 5, आर्म होल नेक विड्थ 2 आणि टक्स पॉईंट 9.5. 30 साठी शोल्डर 5, आर्म होल 5, नेक विड्थ 2 आणि टक्स पॉईंट 9.5 घेतलेला आहे. 32 साईजसाठी शोल्डर 5.5 इंच, आर्म होल घेतलेला आहे आपण 5.5 इंच, नेक विड्थ 2.5 आणि टक्स पॉईंट 10 इंच. 34 साठी शोल्डर 5.5, आर्म होल 5.5, नेक विड्थ 2.5 इंच, टक्स पॉईंट 10 इंच. त्याचप्रमाणे 36 साईज शोल्डर 5.5, आर्म होल 6 इंच, नेक विड्थ असणार आहे आपली 2.5 आणि जो हा 36 साईजसाठी टक्स पॉईंट येतो तर तो असणार आहे आपला 10.5. 38 साठी शोल्डर 5.5, आर्म होल 6 इंच, नेक विड्थ 2.5 इंच आणि टक्स पॉईंट 10.5 इंच. 40 साईजसाठी शोल्डर 6 इंच, आर्म होल 6.5 इंच, नेक विड्थ 2.25 इंच, टक्स पॉईंट 11 इंच. 42 साठी शोल्डर 6, आर्म होल 6.5, नेक विड्थ 2.25 घ्यायचे आहे आणि टक्स पॉईंट 11 इंच. आणि 44 ही त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला इथे घ्यायचा आहे. तर ह्या अशा पद्धतीने पूर्ण चार्ट आहे आणि तो चार्ट आहे प्रिन्सेस कट विथ डीप नेक. जर बोट नेक असेल तर बोट नेकनुसार शोल्डर, आर्म होल, नेक विड्थ मध्ये पूर्णपणे बदल होतो. टक्स पॉईंट आहे असाच राहतो व बाकीचे जे पॉईंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला बदल होतो. तर अशा पद्धतीने हा पूर्ण चार्ट आहे आणि हा चार्ट
स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं, कारण हा एकदम स्लो व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावी या पद्धतीने एकदम स्लोमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे, जास्त फास्ट केलेला नाही आहे. तर त्यानुसार तुम्ही ते लिहूनही घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित असं पेपरवरती लिहून घेऊ शकतात. ठीक आहे. तर आता इथे आपण काय केलेलं आहे, तर इथे तुम्हाला समजवते. आपण इथे घेऊया 40 साईज. ठीक आहे. तर 40 साईजनुसार कशा पद्धतीने इथे आपण मापं घ्यायची आणि इथे ब्लाऊज कटिंग करायचा, तर हे तुम्हाला मापं घेण्याची एकदम साधी सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला एक पेपर लागणार आहे. म्हणजेच बुकमध्ये मी तुम्हाला बुकमध्येच एक आकृती काढून, म्हणजेच आपण ज्याप्रमाणे पेपरवरती ब्लाऊज कटिंग करताना माप टाकतो त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला पूर्णपणे मापं कशी घ्यायची चार्टनुसार, तर हे इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानुसार इथे आपल्याला आकृती काढून घ्यायची आहे, जी आपण न्यूजपेपरवर किंवा कार्डबोर्ड पेपरवर ब्लाऊज कटिंग करताना करतो त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. तर इथे पहिल्यांदा जर आहे तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही बॅकला आय हुक करणार आहात की फ्रंटला. जर फ्रंटला करणार असाल तर पाव इंच हे एक्स्ट्रा सोडून पुढच्या साईडला जे मी माप सांगणार आहे तर ते घ्यायचं आहे. जर फ्रंट पार्टला करणार असाल तर फ्रंट पार्टला जर हे मी स्केच पेनने जे तुम्हाला लाईन दाखवते तर तेवढं, म्हणजेच इथे पाव ते अर्धा इंचापर्यंत तुम्ही आय हुक पट्टीसाठी सोडू शकता. तर एवढा भाग जो आहे तर तो सोडून पुढच्या बाजूला आपल्याला माप घ्यायचं आहे, कारण हा जो आहे तर ते एक्स्ट्रा आपल्याला हे पट्टीसाठी घेणं गरजेचं असतं. त्याच्या पुढे हा जी लाईन आहे तर ते काय, तर ते आहे आपला शोल्डर. तर इथे आपला येतो पहिल्यांदा शोल्डर. तर इथे आपण 40 साईज घेऊया. 40 साईजनुसार चार्टमध्ये शोल्डर किती दिलेला आहे ते चेक करायचं आहे आणि इथे 6 इंच दिलेला आहे, तर शोल्डर आपण इथे 6 इंच टाकलेला आहे. त्यानंतर तिथून खालच्या बाजूला सरळ शोल्डरला चिकटून खाली सरळ लाईन येते, तर तिथे असतो आपला आर्म होल. तर चार्टमध्ये चेक करायचं आहे 40 साईजसाठी आपण आर्म होल किती घेतला आहे, तर इथे आपण 6.5 इंच आर्म होल हा घेतलेला आहे. त्यानंतर 40 साईजनुसार नेक विड्थ म्हणजेच गळ्याची रुंदी किती घेतलेली आहे. लक्षात घ्या, रुंदी आणि लांबीमध्ये फरक आहे. खालच्या बाजूला जी येते ती लांबी आणि समोरच्या बाजूला येते ती रुंदी असते. तर रुंदी इथे 2 इंच घेतलेली आहे. हा जर बोटनेक असता तर इथे 3-3.5 ते 4 इंचापर्यंत गळा रुंदी आली असती आणि शोल्डर ही वाढला असता. ठीक आहे. तर त्यानुसार इथे आपली ही नेक विड्थ झाली. त्यानंतर इथे झाल्यावरती शोल्डर हे आहे आर्म होल आणि इथे आर्म होल राऊंड बॅक साईडसाठी 1 इंचावरती आणि आतल्या बाजूला अर्धा इंच घेऊन आपल्याला फ्रंट पार्टसाठी गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे जो खालचा लाईन आहे तर ती असते आपली छाती. छातीचा माप घेताना आपण काय घेतो, तर छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन जे पण तुम्ही घेत असाल तर ते शिलाई मार्जिन इथे घेणं गरजेचं असतं. आता इथे छातीचा 10वा भाग किती येतो, 40 इंचानुसार 10, तर इथे 10 + 2 इथे 12 इंचावरती टिक मार्क केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला इथे ती कमर जी पण असेल तर त्यानुसार इथे चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि जो पण प्रिन्सेस कटसाठी जो पण तुम्ही मधला गॅप घेणार असाल 2 इंच, 1.5 इंच किंवा 2.5 इंच, तर तो एक्स्ट्रा साईडला वाढवून घ्यायचा आहे. याने काय होतं, फिटिंग एकदम परफेक्ट बसतं आणि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यासाठी अशा पद्धतीने इथे आपल्याला माप घ्यायचं आहे. तर जी पण कमर असेल त्यानुसार आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंट. टक्स पॉईंट आता 10.5 आहे.
10 आहे की 11 आहे, त्यानुसार आपल्याला इथे हा मधोमध टक्स पॉईंट घ्यायचा आहे. आणि हा जो भाग आहे तर इथून बरोबर आपल्याला छाती जी पण असेल त्याचा 10वा भाग घ्यायचा आहे आणि सरळ खालच्या बाजूला स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. जर पूर्ण स्ट्रेट लाईन ही घेऊ शकता किंवा जो पण 10वा भाग असेल त्याच्या अर्धा इंच खालून खालच्या बाजूला घेऊन तिरकस लाईन ही तुम्ही करू शकता. दोन्ही एकदम परफेक्ट माप बसतात. तर इथे आपण घेतलेला आहे 2.5 इंच. हा मधला भाग आहे तर तो कट करण्यात जातो आणि हा प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो मधला जो आहे तर तो कट करण्यात जातो. आणि वरच्या बाजूला लाईन आहे तर ती आपण 2 इंच घेतलेली आहे. तुम्ही पाहिजे तर 2.5 इंच ही घेऊ शकता, 3 इंच ही घेऊ शकतात. आणि त्यानुसार इथे आर्म होलकडे जाऊन आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे, म्हणजेच उभार येतो. तर ही बाजू जी आहे तर हा जो भाग आहे ह्याला प्रिन्सेस कट असं बोललं जातं. तर हे पूर्ण आपलं अशा पद्धतीने शेप येतो आणि चांगल्या पद्धतीने फिटिंगलाही बसतो. आणि हा मधला भाग आपण काढून घेत असतो, तो कवर करण्यासाठी साईडला आपण थोडंसं वाढून घेत असतो. तर हे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं पेपरवरती आपण माप घेताना अशा पद्धतीने घेत असतो. आणि चार्टचा वापर करून हे माप हे अशा पद्धतीने घेतलं तर फिटिंग ही चुकत नाही आणि एकदम परफेक्टरित्या अशा पद्धतीने आपला जो माप आहे तर तो ब्लाऊज आहे तर ते कटिंग व्यवस्थित होतं. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रिन्सेस कट डीप नेकचा चार्ट कशा पद्धतीने आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो. तर हे पूर्ण साधी सोपी पद्धत आहे. जर हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या तर ही सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे आणि ही मापं जी आहेत तर ती एकदम परफेक्टरित्या बसणारी आहे. तुम्ही ट्राय करू शकता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.